कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 करिता अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पॅनल क्रमांक 30 चे उमेदवार योगेश पाटील यांनी पालिकेच्या प्रभाग क्षेत्र कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आपला नामनिर्देशन पत्र दाखल केले. यावेळी मनसे नेते प्रमोद उर्फ राजू पाटील हे उपस्थित होते. अर्ज भरण्याआधी नांदिवली पूर्वेकडील स्वामी समर्थ मठात जाऊन उमेदवारांनी स्वामी आशीर्वाद घेतला. यावेळी मनसे नेते प्रमोद उर्फ राजू पाटील म्हणाले, स्वामींचे दर्शन घेऊन प्रार्थना केली की मनसेचे सर्व उमेदवार निवडून येऊ देत. ठाकरे बंधू एकत्र आल्याने मतांची संख्या वाढेल असे वाटते. चांगले यश मिळेल अशी खात्री आहे. त्यामुळे मनसैनिकांमध्ये जोरदार उत्साह सुरू आहे. यावेळी आमचाच महापौर असणार हे नक्की. ठाकरे बंधू एकत्र येऊन युती करावी अशी अपेक्षा सगळ्यांना होती. आम्हाला कल्याण डोंबिवली खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि म्हणून आम्ही म्हणतो की आमचा महापौर बसेल. प्रचारासाठी ठाकरे बंधू एकाच स्टेजवर दिसावे असे आम्हालाच नव्हे तर सगळ्यांना वाटते. नाही, खरं तर मी प्रत्येक वेळेस माझे फॉर्म भरताना इथे येऊन माऊलींचं दर्शन घेतो आणि आशीर्वाद मागायला येत असतो. आज एक प्रातिनिधिक स्वरूपात एक फॉर्म आमच्या योगेश पाटलांचं भरायला चाललं. त्याआधी इथे स्वामींचं दर्शन घ्यायला आलो आणि त्यांच्याकडे आशीर्वाद मागितले की आमचे सगळे उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येऊ देत. आणि कारण या 2 दिवसाच्या गडबडीत प्रत्येक ठिकाणी जाता येणार नाही, त्यामुळे एक प्रातिनिधिक स्वरूपात इथे सुरुवात म्हणून इथे आलो आणि आता आम्ही फॉर्म भरायला जातो. काल इथे जो काही गोंधळ चालू आहे सध्या, परंतु मनसेकडे जवळजवळ 100 एक शेकडो तरुण कार्यकर्ते उभे नवतून होतील अशा प्रकारे 100% हे 2 पक्ष एकत्र आलो मी पहिल्यांदा, मनसे शिवसेना. त्यामुळे एक चांगला हुरूप आहे आमच्या लोकांमध्ये, पण एक चांगली संख्या दिसते आम्हाला मतांची. नाही म्हटलं तरी इथे मराठी बहुल क्षेत्र आहे आपला आणि भरभरून 1+1 राजकारणात 2 नसतात तर 11 असतात. त्यामुळे आम्हाला एक चांगली इथे यश मिळेल अशी खात्री वाटते आणि त्यामुळे तोच उत्साह आमच्या सहकार्यामध्ये दिसतोय आणि त्या उत्साहाने आम्ही पुढे आता निवडणुकांना सामोरे जातो. पक्षप्रमुख शिवसेनेचे म्हटलेले आहेत एकनाथ शिंदे डोंबिवलीमध्ये भाषणामध्ये बोलले की मराठी मुद्दा ठाकरे बंधूंमुळे इथे इलेक्शनमध्ये चालणार नाही. आता ते मला वाटतं आपण सर्वांनी 16 तारखेपर्यंत वाट बघायला पाहिजे आणि याचं उत्तर मी देण्यापेक्षा मराठी माणूस इथे चांगल्या प्रकारे देईल असं मला वाटतंय. महापौर बसण्यासाठी तुमचा खूप मोठा हात असणार आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर बसणार 100% आमचा महापौर बसणार, यावेळेस नक्की बसणार. आणि लोकांनी बघा, ही जी युती व्हावी, ही जी आस होती मराठी मनामध्ये, ती कुठेतरी 20 वर्षानंतर आज पूर्ण झाली. एका नव्या समीकरणासोबत आम्ही या निवडणुकांना सामोरे जात आहोत. त्यामुळे निश्चितच आम्हाला डोंबिवलीकरांकडनं, कल्याणकरांकडनं, मराठी माणसाकडनं खूप अपेक्षा आहेत आणि त्याचा परिपक्व विजयात नक्की होईल. मनसेचे जे उमेदवार आता उभे आहेत त्यांना भेटण्यासाठी त्यांनी संवाद साधण्यासाठी राजसाहेब स्वतः डोंबिवलीत येणार आहेत. 100% मान्य राजसाहेबांची सभा पण होईल. आमची तर मागणी आहे की दोन्ही बंधूंची संयुक्तिक सभा व्हावी. तुमच्यासारखेच आम्हाला या बाकीच्या लोकांना जी अपेक्षा आहे की 2 भाऊ एका स्टेजवर दिसले पाहिजेत, तर आम्ही ते प्रयत्न करतोय आणि त्याला पण यश येईल. मनसे योगेश पाटील यांनी म्हटलं आहे की आजचा दिवस आनंदाचा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे नेते प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी एका कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. ठाकरे बंधूंनी युती केल्याने नक्कीच आमचाच महापौर बसणार. मनसे नेते राज ठाकरे यांची कल्याण डोंबिवलीत नक्की जाहीर सभा होणार आहे. जनतेने माझ्यावर विश्वास टाकल्यास मी नगराचा सेवक म्हणून नक्की काम करेन. प्रथम सांगेन की आज खूप आनंदाचा दिवस आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय राजूदा पाटील यांनी एक सामान्य कार्यकर्त्याला आज प्राधान्य दिलेलं आहे आणि हा सर्व कार्यकर्त्यांचा आज विजयाचा आणि खुशीचा दिवस आहे. हो, नक्कीच सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी जी ठाकरे फॅमिली युती केलेली आहे, नक्कीच जनता त्यांना प्राधान्य देईल आणि महापौर आमचा बसेल, मी ग्वाही देऊ शकतो. राजसाहेबांची नक्कीच राजसाहेबांची सभा लवकरच होईल, तारीख लवकरच जाहीर होईल. अडचणी भरपूर आहेत, पण मी कमी शब्दात एवढंच सांगेन की माझ्यावर जो विश्वास ठेवलाय पक्षाने, मी नगराचा सेवक म्हणून नेहमी जिंकून आल्यानंतर मी नक्कीच काम करत राहीन.